संगमनेर तालुक्यातल्या बोटा शिवारात काही दिवसांपूर्वी एका प्रेमी युगुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता। अखेर त्यांच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय। पैशांच्या वादातून या प्रेमी युगुलाची त्याच्या मित्रानंच हत्या केल्याचं उघड झालंय। अमन सिंग आणि शर्वरी फडके नाशिकच्या महाविद्यालयात शिकत होते। त्यांच्या प्रेमाबाबत त्यांचा मित्र पंकज सोनावणे याला कळलं। त्यानंतर त्याने त्या दोघांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। 4.5 लाख रुपये या दोघांकडून पंकजने वसूल केले, पण त्यानं आणखी 1.5 लाखांची मागणी केली। त्यामुळे त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर पंकजने त्या दोघांची धारधार चाकूच्या सहाय्याने हत्या केली। पंकजने त्याचे मित्र महेश काचे आणि राहुल गोतीसे यांच्या मदतीने हत्या करून हे मृतदेह जाळले। पण मृतदेह शेजारी पडलेल्या चेनवरून पोलिसांनी तपास लावला आणि हे गूढ उकललं। जसं आपण पुढे करत गेलो तसतसं गुन्ह्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे पंकज सोनवणे याने या तरुण आणि तरुणीला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून राहण्याची सोय करून देतो। या कारणासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम घेतलेलं तपासामध्ये पुढे येत आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।